नमस्कार मंडळी, ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. ऑफिसचं काम आणि घरचं काम दोन्हीही करता करता कधी कधी म्हणजे कामाचा खूप कंटाळा येतो आणि तसंही उन्हाळा असल्यामुळे उन्हाच्या तापामुळे किंवा उष्णतेमुळे तसं थकवा जाणवतोच. पण एक दिवस रेस्ट घेणंही इम्पॉर्टंट आहे, म्हणून आज मी माझ्या ऑफिसच्या कामावरून सुट्टी घेतलेली आहे. पण आपल्या सर्व गृहिणींना घरच्या कामांपासून अजिबात सुट्टी भेटतच नाही. ती वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो, तिला घरचं काम करावंच लागतात. तर असो, दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. तर 2-3 दिवसाच्या पाठीमागे मिस्टर गावी गेले होते, तर आज सकाळीच ते लवकर आले. म्हणजे सोमवारी सकाळचा व्हिडिओ आहे हा. त्याच्यामुळे मिस्टरांनी जे म्हणजे सासूबाई गावाकडून आल्यावर तिकडून थोडं काही सामान घेऊन आले होते, ते तसंच होतं. तर सकाळी लवकरच मिस्टर घरी आल्यामुळे ऑफिसलाही जाणार होते, कारण 2 दिवस तेवढं सुट्टी होती त्यांना. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आवरून घेतले आणि आधी सगळं काम म्हणजे बाकीचं जे काम आहे ते सोडून स्वयंपाक करून घेतले. म्हणजे ॲज इट इज रेग्युलर जसं माझं रुटीन असतो सेमच आहे. पण आज ऑफिसचं काम नसल्यामुळे बाकीची जी घरची पेंडिंग कामं आहेत ती दुपारच्या पुढून चालू होतात. पण आज माझं सकाळी लवकरच सुरुवात आहे. तर सकाळचे 9:30 वगैरे वाजले असतील. अंथरूण वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर जे काही रात्रीच कपडे वगैरे सोफ्यावरच फेकून दिले होते, खूप उशीर झाला होता ह्याच्यासाठी आणि काम करूनही खूप थकायला आलं होतं, म्हणून सोफ्यावरच कपडे वगैरे टाकून झोपी गेले. तर आज सकाळी अंथरूण वगैरे काढून घेतल्यावर हे कपडे पण व्यवस्थित फोल्ड करून ठेवले. जे काही कपडे इस्त्री करायचे होते ते व्यवस्थित साईडला काढून ठेवले आणि आम्ही जे रेग्युलर कपडे वापरतो ते जो स्टोरेज म्हणजे रॅक आहे त्याच्यावर मी व्यवस्थित घडी घालून ठेवून दिले. तर ही सगळी कामे आवरता सकाळचे 11-11:15 वाजले असतील आणि सहजच मी मोबाईल हातात घेतला आणि त्यावेळी मी थोडं यूट्यूब चेक करत होते. तर माय ब्लॉग डायरीज हा यूट्यूब चॅनल होता ह्याच्या आधीचा, तो ऑटोमॅटिक डिलीट झाला होता. तो बघून लिटरली एवढं मनाला लागलं की आपण एवढं मेहनत करतो आणि अचानक नोटिफिकेशन नाही किंवा रिमाइंडर नाही, काहीच नाही आणि आपलं यूट्यूब अकाउंट डिलीट झालेलं आहे. अर्धा तास काही सुचत नव्हतं की काय करावं म्हणून. तर आता डिलीट झाले तर त्याला काहीच करू शकत नाही, म्हणून एक अर्धा तास किंवा व्यवस्थित तासभर थोडं जास्त त्रास झाला. त्याच्यानंतर जे घरचं काम होतं त्यात थोडं काम करायला गेलं की हे विसरता येईल ह्या हिशोबाने जे कपडे व्यवस्थित ठेवले होते म्हणजे धुवायचे होते ते धुवून घेतले आणि बाहेर वाळायला गॅलरीमध्ये घालायला, कारण दुपारी इथं खूप ऊन येतो आणि कपडे व्यवस्थित वाळतात, म्हणून घरची कामं करायला घेतले. जो काम कुठे स्टॉप झाला होता तिथूनच सुरुवात केली. तर गार्गीला फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन केलं आहे, त्याच्यामुळे तिचे नोटबुक्स किंवा बुक्स वगैरे जे काही आहे ते दिले होते स्कूलच्या टीमने. तर ते पूर्ण व्यवस्थित बुक्स वगैरे काढून घेतले. सोफा पूर्ण झाडून घेतला. सतरंजी पण व्यवस्थित झाडून घेतली आणि कवर वगैरे व्यवस्थित लावून पूर्ण झाडू मारून घेतला. ह्या गोष्टींमध्ये माझं मन थोडं रमेल असं वाटलं होतं, पण ते काही कारणाने मन रमतच नव्हतं. डोक्यात हाच विचार कंटिन्यू चालू होता की यूट्यूब अकाउंट माझा का डिलीट झाला. म्हणजे एवढं पण सबस्क्रायबर्स नव्हते, म्हणजे फक्त 77 का 80पर्यंत एवढे सबस्क्रायबर्स होते, पण तेही माझ्यासाठी खूप होते. कारण एक सबस्क्रायबर्स सुरुवातीला खूप मोलाचा असतो आणि त्यांच्यामुळेच आम्ही इतकं म्हणजे मोटिवेशन जास्त मिळत असतं. तर चला, आता डिलीट झाले तर त्याला मी काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे मी हा नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आणि ह्याच्यावर माझे रेग्युलर व्हिडिओ येतील. तर सासूबाईंनी थोडं साखर, चिंचेचा कोळ, म्हणजे जास्त करून चिंचेचा कोळ आम्ही वापरतो, म्हणजे पर्सनली भातामध्ये पुळीयोगरे असेल किंवा बिसीबेळे भात असेल तर अशामध्ये जास्त मी चिंचेचं कोळ वापरते. आणि थोडं हिरवे मूग पण दिले होते. मग सगळं ते काढून ठेवायचं होतं, म्हणून सुरुवात साखरेपासून केली. साखरेच्या डब्यात साखर वगैरे घालून घेतले आणि त्याच्यानंतर जे काही राहिलेलं पेंडिंग काम होतं म्हणजे झाडू मारायचं, तर ते झाडू पण मारून घेतले. सतरंजी पण व्यवस्थित लावून घेतली. यूट्यूब अकाउंट डिलीट झालं आहे हे माहिती झाल्यावर दुपारी जेवण पण नाही गेलं
कसंही थोडं किचनचं हे एक कॉर्नर आवरायचं होतं, म्हणून मी पूर्ण परत दुपारी झोप पण नाही घेत, कारण एकदा झोपेची सवय लागली तर ते कंटिन्यू होतं. म्हणून आता मी कामाला सुरुवात केली आणि पूर्ण जे वरचं होतं एअर फ्रायर असो किंवा मिक्सर वगैरे ते काढून घेतले. फक्त हा एकच भाग म्हणजे किचनमधला क्लीन करायचा राहिला होता. तर आज कसंही थोडं वेळ भेटलेला आहे तर व्यवस्थित क्लीन करून घेऊया. तर असं म्हणत सुरुवात केली कामाला. वरचं आधी पूर्ण काढून घेतले, त्याच्यानंतर खालचं जे काही तिखट मीठचे डबे किंवा तुपाचा डबा, मसाला डबा वगैरे होता ते आधी सकाळीच लवकर व्यवस्थित धुवून ठेवले होते. उन्हात पूर्ण कडक वाळले होते. ही पूर्ण दोन्ही रॅक पुसून घेतले. त्याच्यानंतर जे काही हे लाकडाचं रॅक आहे ते पण व्यवस्थित पुसून घेतले आणि व्यवस्थित त्याच्या जागी लावून ठेवले. थोडं साईडचे स्विच बोर्ड वगैरे होते ते पण व्यवस्थित स्प्रे मारून व्यवस्थित पुसून घेतले. आणि एअर फ्रायर असो किंवा मिक्सर तर रेग्युलर पुसत असते, त्याचप्रमाणे एअर फ्रायर देखील थोडं पुसून घेतले. त्याच्यानंतर पूर्ण महत्त्वाचं काम होतं तो म्हणजे मसाले किंवा तेल वगैरे जे काही डबे रिकामे होते त्याच्यात साहित्य भरून ठेवणे. तर मसाला डब्यात जे काही साहित्य हवं होतं ते पण व्यवस्थित भरून घेतले. तिखट आता लाल तिखट म्हणजे नवीनच आहे, म्हणजे जुना जे होतं तो पूर्ण संपलेला आहे, त्यामुळे रेग्युलर वापरणारे मीठ आहे तिखट काढून घेतले. कांदा लसूण मसाला पण काढून घेतले. हिंग म्हणजे जो काही आता मला रेग्युलर लागणार आहे शक्य होईल तितकं लवकर आवरून घेतले, कारण ही सगळे कामं आवरता संध्याकाळचे 6-6:30 वाजले होते. मिस्टर पण घरी यायच्या आज लवकरच आले होते, कारण सकाळी गावावरून आले होते, त्यांना रात्री झोप झाली नव्हती. म्हणून हे सगळं पूर्ण आवरत बसलं की खूप वेळ होईल, म्हणून शक्य होईल तेवढं आवरून घेतले आणि स्वयंपाकाला लागले. व्यवस्थित एक अर्धा तास तरी लागला. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून जे काही रेग्युलरचं काम आहे ते पण क्लिनिंग वगैरे आवरून घेतले आणि व्यवस्थित झोपी गेलो. पण रात्री झोपी जाताना पण हाच डोक्यात होता की माझं काहीच कारण नसताना यूट्यूब अकाउंट का डिलीट झालं असावं. तर असो, नवीन यूट्यूबची परत एकदा नवीन सुरुवात केलेली आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशाच एका नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.